सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 मी आपल्या अनुमतीने मांडतो। अध्यक्ष महोदय, सध्या आपल्या कारागृहांचं जे व्यवस्थापन आहे हे कारागृह अधिनियम 1894 म्हणजे इंग्रजांनी जो अधिनियम तयार केला त्या 1894 आणि बंदी अधिनियम 1900 म्हणजे जवळपास 125 वर्षापूर्वी जे नियम तयार झाले त्या नियमानुसार आज आपल्या या सगळ्या बंदीवासाचं नियंत्रण केलं जातं। नवीन आपलं देश स्थापन झाल्यानंतर आपण ट्रान्सफर ऑफ प्रिझनर्स ऍक्ट तयार केला 1950 साली। आंतरराज्य बंद्यांचं त्या ठिकाणी जे ट्रान्सफर आहे त्याचं नियमन आपण 1950 च्या कायद्याने करतो। बाकी सगळं नियमन जे आहे हे 100-125 वर्षापूर्वीच्या कायद्याने होतं। आज आपल्याला माहिती आहे की कालावघात या ठिकाणी अनेक गोष्टी बदललेल्या आहेत, संदर्भ बदललेले आहेत, तंत्रज्ञान बदललेलं आहे, आवश्यकता बदललेल्या आहेत, मानवाधिकाराच्या व्याख्या बदललेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे स्वातंत्र्यपूर्वचे जे कायदे होते मुळातच आपल्या संविधानाने कारागृह हा विषय राज्य सूचीमध्ये टाकला आणि राज्य सूचीमध्ये टाकल्यानंतर देखील जवळपास देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये हे 125 वर्षापूर्वीचे कायदेच अस्तित्वात होते, कोणीही नवीन कायदा तयार केला नाही। आणि म्हणून वेळोवेळी मानवाधिकाराचे विषय असतील किंवा इतर प्रकारचे विषय असतील या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आणि अपेक्षा व्यक्त केली की काही बदल याच्यामध्ये झाला पाहिजे। आणि म्हणून फौजदारी न्याय व्यवस्थेमधली कारागृहांची जी भूमिका आहे त्याचं जे महत्त्व आहे हे महत्त्व लक्षात घेऊन खरं म्हणजे केंद्र सरकारने मॉडेल प्रिझन ऍक्ट तयार केला, मॉडेल प्रिझन ऍक्ट 2023 आणि सर्व राज्यांना तो पाठवला आणि त्या अनुषंगाने बहुतांश राज्यांनी आपापल्या कायद्यामध्ये किंवा हा जो जुना कायदा होता 125 वर्षापूर्वीचा त्यामध्ये बदल केले। आता याच्यामध्ये काय बदल आहेत? पहिलं की जे बंदी आहेत त्यांना कुठल्या प्रकारचे अधिकार असतील तर सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये केवळ कारागृहाच्या संदर्भातल्या तरतुदी अंतर्भूत आहेत। इंग्रजांनी तयार केलेला कायदा आहे त्यामुळे त्या कायद्यामध्ये भारतीयांना शिक्षा देण्याची केवळ तरतूद होती, पण अलीकडच्या काळामध्ये बंदिवास हा केवळ शिक्षा नाहीये तर ती सुधार सेवा देखील आहे, करेक्शनल प्रोव्हिजन्स देखील त्याच्यात असल्या पाहिजेत असं जगभरात मान्यता आहे। आणि म्हणून अनेक देश तर त्याला त्या ठिकाणी प्रिझन म्हणत नाही, करेक्शन होम म्हणतात। आणि म्हणून आता आपण नव्याने सुधार सेवेसंबंधीच्या तरतुदी देखील या कायद्यामध्ये अंतर्भूत करतो। काही व्याख्यांमध्ये आपण बदल केलाय। उदाहरणादाखल यापूर्वी जुना कायदा असल्यामुळे त्या काळातलं सर्वोच्च पद हे आयजी होतं आणि म्हणून आजही आपल्या कारागृह प्रशासनातलं सर्वोच्च पद हे आयजी आहे। आपण डीजी नेमतो पण त्या डीजीला आयजीचंही आपल्याला पद द्यावं लागतं। आयजीचा चार्ज जर त्याच्याकडे ठेवला तरच तो सही करू शकतो, नाही तर तो सही करू शकत नाही। आणि म्हणून आता नवीन परिस्थितीमध्ये आपण याच्यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा आणि महासंचालक कारागृह व सुधार सेवा अशा प्रकारचं नामाभिमान त्या ठिकाणी करतो आहोत। यासोबत याच्यामध्ये काही विशिष्ट घटकांकरता म्हणजे महिलांकरता आणि तृतीयपंथींकरता काही नव्याने चॅप्टर समाविष्ट केलेले आहेत। यातला चॅप्टर क्रमांक 13 हा महिला बंदींकरता स्पेशली तयार करण्यात आलेला आहे। चॅप्टर क्रमांक 14
तृतीयपंथी बंद्यांकरता तयार करण्यात आलेला आहे। विशेष कारागृह, महिलांसाठी खुली कारागृह, तात्पुरते कारागृह, खुली वसाहत, तरुण गुन्हेगारांसाठी संस्था, अशा प्रकारचं कारागृहांचं देखील वर्गीकरण आता या नवीन अमेंडमेंटमुळे त्या ठिकाणी होणार आहे। यासोबत कैद्यांचे पुनर्वसन आणि सुटकेनंतर समाजामध्ये पुन्हा विलीन होण्याकरता खुले कारागृह आणि खुल्या वसाहती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली देखील तरतूद याच्यामध्ये आहे। आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की 50-60 वर्षापूर्वी सांगली आटपाडी इथे आपण खुले कारागृह तयार केले होते। आता त्याच धर्तीवर अशा प्रकारची कारागृह आपल्याला तयार करायची आहेत। कारागृहाचं आज आपण जे काही कारागृह प्रशासन आहे हे एक वेगळं प्रशासन आपण तयार केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये सुधार करून प्रिझन अँड करेक्शनल सर्व्हिस फोर्स, कारागृह आणि सुधार सेवा दल अशा प्रकारचा फोर्स आपण तयार करतो। यासोबत 2 वेलफेअर फंड आपण तयार करतो। पोलिसांकरता वेलफेअर फंड आहे, पण कारागृह प्रशासनाकरता वेलफेअर फंड नाही आहे, आणि म्हणून एक ऑफिसर्स वेलफेअर फंड हा कारागृहाकरता आपण करतोय आणि दुसरा प्रिझनर्स वेलफेअर फंड देखील आपण करतो। आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळा जे बंदी असतात या बंद्यांना बेल मिळते, पण बेल बॉन्ड फर्निश करण्याकरता कोणी व्यक्ती नाही, पैसे नाहीत, म्हणून 6-6 महिने ते जेलमध्ये असतात, वर्ष ते असतात। आणि म्हणून आता केंद्र सरकारने त्या संदर्भातली एक व्यवस्था उभी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत अशा प्रकारचे जे कैदी आहेत त्यांची माहिती देऊन खरंच जर ते भरू शकण्यास लायक नसतील तर ते पैसे तिथनं भरावे आणि त्यांना जेलमधनं बाहेर काढावं, अशा दृष्टीनं आणि तिथल्या वेलफेअरच्या दृष्टीनं हा फंड आपण तयार करतो। आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे बंदी आहेत, या बंद्यांचं वर्गीकरण, त्याचं क्लासिफिकेशन करण्याचा या कायद्याने निर्णय घेतलाय, ज्याच्यामध्ये महिला, तृतीयपंथी, न्यायाधीन बंदी, शिक्षा बंदी, उच्च सुरक्षा असलेले बंदी, सराईत गुन्हेगार, तरुण गुन्हेगार, दिवाणी बंदी, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं वर्गीकरण हा कायदा आता नव्याने करणार आहे। आणि यासोबत कारागृहामध्ये जर गुन्हा घडला तर शिक्षा कशी करायची त्याचं प्रोव्हिजन आपल्या कायद्यामध्ये नाही। आता नव्याने कारागृहातील गुन्हे आणि बंद्यांनी केलेले कारागृहातले गुन्हे या संदर्भात शिक्षेची तरतूद या नवीन कायद्यामध्ये किंवा या अमेंडमेंटमध्ये आपण केलेली आहे। यासोबत जे काही गुन्हेगार आहेत यांना संचित आणि अभिवचन रजा मंजूर करण्याची तरतूद ही देखील नव्याने याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। एक बंद्यांकरता ग्रीव्हान्स रिड्रेसल सिस्टीम, तक्रार निवारण अशा प्रकारची यंत्रणा ही आता प्रत्येक जेलमध्ये त्या ठिकाणी तयार करावी लागणार आहे। कारागृहाच्या रुग्णालयामध्ये स्वतंत्र महिला वॉर्ड हा महिला बंदींकरता आणि तृतीय पंथ्यांकरता देखील वेगळा वॉर्ड हा त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। कारागृहातून सुटलेल्या सर्व गरजू बंद्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांचे समाजात पुन्हा एकीकरण सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पुनर्वसन सेवा प्रदान करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे। यासोबत जिल्ह्यातील सर्व कारागृहांमध्ये न्यायाधीन बंद्यांचा नियतकालिक आढावा घेण्यासाठी आणि खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी तयार करण्यात आली आहे। आपल्याला कल्पना आहे की आज जिथे 800ची कॅपॅसिटी आहे तिथे 2-2 हजार बंदी आहे आणि मोठ्या प्रमाणात अंडर ट्रायल आहे। आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे कुठलाही अंडर ट्रायल 1/3 शिक्षा जर त्याची भोगली असेल, म्हणजे त्याला त्या गुन्ह्यात शिक्षा झाली, तर जेवढी शिक्षा झाली असती त्याच्या 1/3 त्यांनी शिक्षा भोगली असेल तर त्याला सोडून दिलं पाहिजे, त्याला बेल दिली पाहिजे। पण हे होत नाही, कारण हे कोण करणार असा प्रश्न असतो।
म्हणून आता जिल्हा न्यायाधीशाच्या अंतर्गतच प्रशासन साईडला एक कमिटी तयार झाली आहे, ज्यांनी प्रत्येक जेलचा आढावा घ्यायचा आहे. तिथे जे कच्चे बंदी, ज्याला आपण अनेक वेळा बोली भाषेत म्हणतो, असे जे आहेत यांच्यातल्या अंडर ट्रायल्सला त्याचा आढावा घेऊन त्याची शिफारस कोर्टाला करायची आहे की आता यांना यापेक्षा अधिक काळ अंडर ट्रायल म्हणून जेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात जेलचं डिकंजेशन होणार आहे आणि अनावश्यकरित्या केवळ आपल्या सिस्टीमला वेळ लागतोय म्हणून जे लोक जेलमध्ये बसलेले आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी आपल्याला बाहेर काढता येईल. यासोबत आपण असा निर्णय केलेला आहे याच्यामध्ये की प्रत्येक जेलला क्विक रिस्पॉन्स टीम तयार करायची आहे आणि प्रिझनर्स करता कंटिंजन्सी प्लॅन, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे हा तयार करण्याची याच्यामध्ये आपण एक एनेबलिंग प्रोव्हिजन केलेली आहे. कारागृहाची आपल्याला माहिती आहे की कारागृहाच्या आतमध्ये एक वेगळं राज्य चालतं, त्याची माहिती बाहेर कधीच येत नाही आणि म्हणून कारागृहाचं प्रभावी व्यवस्थापन आणि देखरेख करण्याकरता आणि बंद्यांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय आपण केलाय, ज्यामध्ये बायोमेट्रिक्स, क्लोज सर्किट टेलिव्हिजन, स्कॅनिंग आणि शोध उपकरणे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अगदी AI पर्यंत सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा आता उपयोग, काही टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करत होतो पण आपल्याला कायद्यात त्याची मान्यता नव्हती. आता कायद्याने सर्व प्रकारचं तंत्रज्ञान वापरण्याची आपल्याला मुभा त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण अनेक वेळा ऐकतो पॅरोलवर, फर्लोवर कैदी गेला आणि परतच आला नाही, असं खूपदा होतं, मोठ्या प्रमाणात होतं. आता त्याकरता आपल्याला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करता येणार आहे आणि फर्लोवर असलेला बंदी हा पूर्णपणे ट्रॅकिंग खाली आपल्याला ठेवता येणार आहे, जेणेकरून त्याला गुन्हा करता येणार नाही, त्याला पळून जाता येणार नाही. ही व्यवस्था देखील याच्यामध्ये आता करण्यात आलेली आहे. आणि संपूर्ण कारागृहांचं संगणकीकरण करणं आणि ICGS प्रणाली ऑल इंडिया लेवलवर आता सगळ्या जेलला जोडण्याची प्रणाली आणि डेटाबेस तयार केलेला आहे. म्हणजे कुठलाही बंदी असेल तर त्या बंद्याची सगळी माहिती ही एकाच पोर्टलवर त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असेल आणि देशातले सगळे जेल त्याच्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे देवाणघेवाण जी कैद्यांची करावी लागते किंवा इतर गोष्टी याच्यामध्ये त्याची सुविधा होणार आहे. आणि यासोबत हा देखील आपला प्रयत्न आहे की मागच्या काळामध्ये सातत्याने नुसती डेट वाढवण्याकरता कैद्यांना घेऊन जावं लागतं म्हणून काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था आपण केली, पण ती प्रभावी होऊ शकली नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने ही प्रभावीपणे करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे कैद्यांचं आवागमन हे आपल्याला कमी करता येईल. त्याच ठिकाणी आपल्याला JMFC असतील किंवा सेशन्स ट्रायल चालवता आली तर ती चालवणे किंवा त्या माध्यमातून ज्याला आपण ऑनलाईन पद्धत म्हणतो, आपण पाहिला तर सुप्रीम कोर्ट पूर्ण ऑनलाईन पद्धतीने चाललाय, तशा प्रकारची ट्रायल चालवणे, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलाय. ही गोष्ट खरी आहे की या सगळ्या गोष्टी आता कायदेशीर होत आहेत. या एनेबलिंग प्रोव्हिजन आहेत, या प्रोव्हिजन केल्यामुळे एका दिवसात सगळा सुधार होईल असं नाहीये. याकरता मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल, काही ठिकाणी नवीन जेल आपल्याला बांधावे लागतील. आता आपण येरवड्याला नवीन जेल बांधायला घेतलेलं आहे, ठाण्याला नवीन जेल बांधायला घेतलंय, मुंबईमध्ये आता जागा आम्ही आयडेंटिफाय केली आहे, मुंबईमध्ये नवीन जेल बांधायला घेतलंय. आणि आपण जगात बघितलं तर आता 5 मजली 7 मजली देखील जेल आहे. जगातलं जे सगळ्यात फेमस जेल आहे अल्काट्राज, ज्याच्यावर सिनेमा बनला आहे, एस्केप फ्रॉम अल्काट्राज असं काहीतरी सिनेमा आहे, सॅन फ्रान्सिस्कोला. ते दुसऱ्या महायुद्धात वापरलं गेलं होतं. मी स्वतः जाऊन ते जेल बघितलं. 100 वर्षापूर्वी त्यांनी 5 मजली जेल बांधलेला आहे. त्या जेलची खासियत अशी आहे
की तिथनं कधीच कोणी कैदी पळू शकला नाही. 3च कैद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, तेही मेले, ते पळू शकले नाही. त्यामुळे आपल्यालाही आता हा विचार करावा लागेल. आज आपण पाहतो आर्थर रोड जेलमध्ये 800 ची कॅपॅसिटी आणि 3-3 हजार कैदी असतात. अनेक वेळा शिफ्टमध्ये झोपावं लागतं त्यांना, मानव अधिकाराचं हनन होतं. आणि म्हणून अशा ठिकाणी आता आर्थर रोड जेल हे हाय सिक्युरिटी प्रिझन म्हणून जर आपण तयार केलं आणि दुसऱ्या मोठं जेल तयार करून त्या ठिकाणी बाकी कैदी जर आपण नेऊ शकलो, तर त्यातनं इथे देखील आपण दुमजली हाय सिक्युरिटी प्रिझन तयार करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन हे आता आपल्याला करावं लागणार आहे. त्यामुळे हा कायदा झाल्यानंतर पुढच्या 2-3 वर्षामध्ये या कायद्याच्या अनुरूप सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, या कायद्याने तुरुंग सेवेमध्ये जे बदल केलेले आहेत ते बदल आणि त्या प्रकारचा तुरुंग सेवेचा एक फोर्स तयार करणं, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि म्हणून मी खालच्या सभागृहात देखील हा कायदा ज्यावेळेस मांडला, सगळ्यांनी एकमताने याचं स्वागत केलं आणि याला मान्यता दिली. याही सभागृहाला माझी विनंती आहे की आपण एकमताने या कायद्याला मान्यता द्यावी. विधेयक मांडण्यात आले. सभापती महोदय, प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करण्यात यावे. विचारात घेण्यात विधेयक विचारात घेण्यात यावे. ठीक आहे, विधेयक विचारात घेण्यात यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 विचारात घ्यावे. मान्य विरोधी पक्षनेते, पॅरोलच्या संदर्भात सुद्धा आपण याच्यामध्ये काही दुरुस्त्या कराव्या अशा प्रकारची माझी सूचना या माध्यमातून आहे. जशी जेल्सच्या सुविधा वाढवल्या पाहिजे, तर त्याच पद्धतीने कोर्टांची संख्या देखील वाढवणं गरजेचं आहे मुख्यमंत्री महोदय. तर यामध्ये सायकॅट्रिस्ट आणि काउन्सिलर्स, खास करून जे बाल सुधारगृह आहे, तर तिकडे काउन्सिलर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये देखील पोलीस रिमांडमध्ये असतील किंवा ज्युडिशियल रिमांडमध्ये जे आपण कैदी ठेवतो त्यांची अवस्था तर अत्यंत वाईट त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून इथं सुधारणा करणाऱ्यांसाठी काही रिवॉर्ड योजना जर आपण करू शकलो, काही कडक कायदा करून, म्हणजे पोलिसांशी त्यांचा संबंधच येणार नाही आणि पोलिसांचं साठवणूक तिथे होत असेल असं निदर्शनास आलं तर त्याबाबत काही याच्यामध्ये सुधारणा करता येईल का? ते ज्याप्रमाणे पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस कल्याण केंद्र असते त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगल्या गोष्टींसाठी, तसं इकडच्या कर्मचाऱ्यांची देखील मागणी आहे की याला लागूनच कर्मचारी वसाहती आहेत, मग आम्हाला पोलीस कल्याण कर्मचारी केंद्र का असू नये. सभापती महोदय, या विधेयकावर सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, सन्माननीय सदस्य सचिन भाऊ अहिर, डॉक्टर मनीषाताई कायंदे, सत्यजितजी तांबे आणि सुनीलजी शिंदे यांनी काही चांगल्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. पहिल्यांदा तर मी सर्वांचे आभार मानतो की या बिलाचं महत्त्व लक्षात घेता सर्वांनीच या बिलाला पूर्णपणे पाठिंबा या ठिकाणी दिला. अरे सॉरी, अमोल मिटकरी यांचं नाव राहून गेलं. आणि यामध्ये माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी सूचना केली, तर आता तशा प्रकारची प्रोव्हिजन यामध्ये आहे की एखाद्या कैद्याने आपला 2/3 जे काही त्यांची कैद आहे ही भोगल्यानंतर त्याला अप्लाय करता येतं की माझ्या कैदेच्या ह्याच्यात मी कुठलीही चूक केलेली नाही, कोणावर हल्ला केलेला नाही, माझं वर्तन चांगलं होतं म्हणून मला खुल्या कारागृहात द्या. आणि तशा प्रकारे त्याचं वर्तन चांगलं असलं तर आपण म्हणजे त्या ठिकाणी जेल प्रशासन जे आहे ते त्या ठिकाणी निश्चितपणे देत असतं. आणि पॅरोलचे जे नियम आहेत ते आता अत्यंत कडक झाले आहेत. पण मागच्या काळामध्ये आपण साधारण 2018 साली नवीन जेल मॅन्युअल तयार केलं आणि त्या मॅन्युअलमध्ये आपण पॅरोलच्या संदर्भातली जी काही नॉन ट्रान्सपरंट पद्धती होती ती काढून टाकली. म्हणजे कुठेही कुठल्या व्यक्तीच्या हातामध्ये त्याच्यामध्ये आपण असं ठेवलं नाही की
त्याला वाटलं तर देता येईल, नाही वाटलं तर देता येणार नाही. तर त्याची एक ट्रान्सपरंट पद्धती तयार केली आहे. पण आता ज्या अमेंडमेंट्स आपण करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या जगातल्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्यानुसार आपली आता पेरोल देण्याची पद्धत ही यापुढे होईल. आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये किमान कच्च्या कैद्यांच्या संदर्भात, अंडर ट्रायलच्या संदर्भात एक सर्वोच्च न्यायालय देखील भूमिका घेत आहे की कोणालाही जेलमध्ये टाकणं हे एक्सेप्शन ठेवा. म्हणजे बेल हे प्रिन्सिपल ठेवा आणि जेल हे एक्सेप्शन ठेवा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून ज्या काही आपण सुधारणा करतोय त्या सुधारणा जास्तीत जास्त मला असं वाटतं की ज्याला आपण मानव अधिकार म्हणतो त्या मानव अधिकाराच्या अनुषंगाने केलेल्या त्या सगळ्या भूमिका आहेत. त्यांनी या ठिकाणी जो विषय मांडला, विशेषतः याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजही आपला स्त्रियांचा वेगळा भाग असतो, पुरुषांचा असतो, पण हा भाग करताना स्त्रियांच्या आवश्यकता याचा विचार कुठे आपल्या मॅन्युअलनी केलेला नाहीये. किंवा तृतीयपंथी हा तर विषयच नव्हता. आता नव्याने या दोन्हीचा चॅप्टर समाविष्ट केला असल्यामुळे त्याचा एक वेगळा विचार हा या ठिकाणी केला जाईल. आणि जसं मी सांगितलं की आता आपण RFID सारखे सगळ्या गोष्टी वापरत असल्यामुळे फर्लोवर, पेरोलवर जे बाहेर गेलेले आहेत ते आपण सांगितलं तसं अशा घडल्यात घटना की मागच्या काळात घडली की बलात्काराच्या गुन्ह्यात आतमध्ये आणि पॅरोलवर जाऊन अजून काहीतरी विनयभंग केला. आता अशा लोकांना ट्रॅक करण्याकरता, म्हणजे आपण पूर्वी इंग्लिश सिनेमामध्ये बघायचो की ज्याला बेल मिळायची त्याला RFID असायचं आणि त्याला ते ट्रॅक करायचं, तसं ट्रॅकिंग हे आता आपल्या इथे त्या कैद्यांचं असणार. त्यांचंच नाही तर जसं तुम्ही म्हणालात की आतमधलं जे प्रशासन आहे, म्हणजे आपल्यालाही माहिती आहे आता इतके आपण सगळे समाजकारणात आहोत, त्यामुळे जेलमध्ये संदेश कसा पोचतो, संदेश कसा बाहेर येतो, याचे नवीन नवीन तरीके लोक शोधून काढतात. त्याच्याकरता सगळे इलेक्ट्रॉनिक अशा पद्धतीच्या व्यवस्था या आपण त्या ठिकाणी उभ्या करतो. आणि एवढंच नाही तर जेलमध्ये जो मुलाखती करता जाईल त्याचंही ट्रॅकिंग आता याच्या पुढे करण्याची व्यवस्था आपण तिथे उभी करतो. आणि म्हणून अनेक ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर आता पश्चिमेच्या देशामध्ये जेलमध्ये ऑफिशियली ते कैद्यांना टेलिफोनची व्यवस्था देतात आणि त्यांना ठरलंय आठवड्यातनं एकदा वगैरे त्यांना फोन करता येतो. आपण पाहतो की आपण अशा व्यवस्था ठेवल्या नाहीत, ठेवू नये या मताचे आपण आहोत, पण परिणामी आपल्याला दर 15 दिवसांनी, 1 महिन्यांनी, 2 महिन्यांनी तिथे सर्च घ्यावा लागतो आणि एखाद ना एखाद मोबाईल सापडतोच. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात घेऊनच हे मॅन्युअल तयार करण्यात आलेलं आहे की ज्यातनं कुठल्याही प्रकारे जेलमध्ये जी एक वेगळी अर्थव्यवस्था चालते, म्हणजे अर्थव्यवस्था शब्द योग्य नाही आहे, पण एक वेगळं अर्थकारण चालतं, ते कसं संपवता येईल आणि जेल हे खऱ्या अर्थानं करेक्शनल कसं होईल या संदर्भात आपण खरं म्हणजे प्रयत्न करतो. आपण सतेजी जे जातीच्या आधारावर सांगितलं, आपल्या मॅन्युअलने ते आधीच काढून टाकलं आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे आता तशा प्रकारची पद्धत आपल्याकडे नाही आहे. पण आपल्या सहित अनेक सदस्यांनी बाल सुधारगृहांच्या संदर्भात मात्र जो मुद्दा मांडला आहे हा खरोखर आपल्याकरता अतिशय चिंतेची बाब आहे. खरं म्हणजे 2018 साली कैलास सत्यार्थी साहेबांना आपण अपॉइंट केलं होतं आणि मुंबईमध्ये एक देशातलं सगळ्यात आयडियल अशा प्रकारचं बाल सुधारगृह तयार करण्याच्या संदर्भातला एक आराखडा आपण तयार केला होता. 2019ला आपण त्याची म्हणजे तो आराखडा तयार करून आपण MMRDAला त्याची जबाबदारी दिली होती. दुर्दैवाने नंतर सरकार बदललं, मग एक सरकार आलं, मग पुन्हा आमचं दुसरं सरकार आलं, पण या 5 वर्षात त्याच्यावर आपण कारवाई करू शकलो नाही, तो विषय मागे पडला. पण कैलास सत्यार्थीजींनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं म्हणजे खऱ्या अर्थानं बालगृह हे बालकांकरता किंवा ते जे 18 वर्षाच्या आतले जे काही विधी संघर्षित बालकं आहेत, त्यांना गुन्हेगार नाही म्हणतात, विधी संघर्षित बालकं आहेत, त्यांच्याकरता करेक्शनल होम ते खरं असलं पाहिजे या दृष्टीनं तो आराखडा तयार केलेला आहे. मी सभागृहाला आश्वस्त करतो की पुन्हा त्याचा पाठपुरावा सुरू करून एक अतिशय आयडियल अशा प्रकारचं देशातलं बाल सुधारगृह आपल्याला कसं करता येईल
या संदर्भातला आपण प्रयत्न करू. अनेक वेळा आता हे जे काही बालसुधारगृह आहेत हे होम मिनिस्ट्रीच्या ऐवजी त्याच्यावर विशेष नियंत्रण आपलं महिला व बाल विकासचं आहे, कारण त्याला आपल्याला तुरुंग मानता येत नाही. त्यामुळे कधी कधी काय होतं की अशा प्रकारच्या याच्यात आता महिला बाल विकासमध्ये प्रायोरिटी दुसऱ्या गोष्टींना आहे, त्यामुळे कधी कधी अशा गोष्टी मागे पडतात. पण आता मला असं वाटतं की इट इज हाय टाईम आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे या सभागृहाची जी भावना आहे ती भावना लक्षात घेऊन निश्चितपणे त्यानुरूप येत्या काळामध्ये आपण काम करू. आपण सगळ्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत आणि मगाशी मी नार्वेकरजी आपल्याला जे विचारलं आपल्या कुठल्या जेलमध्ये जायचं आहे, कैदी म्हणून नाही विचारलं, आमदार म्हणून कुठल्या जेलची व्हिजिट करायची आहे मी सगळ्यांना विचारतोय. तिहार जेलची करायची आहे म्हणतात. तिहार जेलची व्हिजिट नाही करता येणार, तिथे मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अल्काट्रासची ते आपल्याला ते घेऊन जाऊ शकतात असं नाही आहे. सॅन फ्रान्सिस्कोला वगैरे त्यांचं तुम्हाला जलवा माहित नाही आहे. पण माननीय सभापती महोदय, सभागृहाने ज्या सूचना केल्या त्या सूचनांचा निश्चितपणे अवलंब या ठिकाणी केला जाईल. मंडळामध्ये आपण 5 एकरची जागा पण आपण दिली होती. 2 कर्मचाऱ्यांची जी राहायची व्यवस्था आहे ती अत्यवस्था आहे आणि त्याच्यासाठी PWD फंड देत नाही, हा एक भाग. आणि मी एक महत्त्वाचा विषय असा मांडला होता की लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे काय. आपण काय माणूस मरेपर्यंत नाही, 15 वर्ष जर त्यांनी शिक्षा भोगली तर त्याला डीम टू बी 18 वर्ष होतो. पण आपण एक कायद्यामध्ये गेल्या 1.5-2 वर्ष अगोदर एक बदल आणल्यामुळे त्याचा बेनिफिट त्या लोकांना मिळत नाही. आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. मुंबईमध्ये नवीन जेल तयार करणं गरजेचं आहे. मागच्या काळामध्ये काही जागा आपण आयडेंटिफाय केल्या होत्या, पण जेलची जागा आयडेंटिफाय करताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, कोर्टाशी कनेक्टिव्हिटी, कारण रेग्युलर आपल्याला लोक आणावे लागतात. दुसरं, त्याला आपल्याला हॉस्पिटलशी कनेक्टिव्हिटी पाहावी लागते, चांगल्या हॉस्पिटलची कनेक्टिव्हिटी, सरकारी हॉस्पिटलची ती आपल्याला बघावी लागते. आणि साधारणपणे आपण जेव्हा नवीन जेल बनवायला घेतो त्यावेळेस कोर्ट ते अप्रूव्ह करतं. तर आपण मागच्या काळात 2-3 जागा ज्या काही सुचवल्या त्या काही अप्रूव्ह झाल्या नाहीत, पण आता अजून काही नवीन जागा, कारण मी खरं तर मागच्या काळात गृहमंत्री असताना आणि आताही गेल्या 2.5 वर्षात टॉप प्रायोरिटी आहे की मुंबईला नवीन जेलची आवश्यकता आहे. कारण मुंबईमध्ये, आणि ते पण हाय सिक्युरिटी प्रिझनची आवश्यकता आहे. आता कालच आम्ही एक अजून जागा आयडेंटिफाय केली आहे, मोठी जागा आहे, 25-30 एकराची जागा आम्ही आयडेंटिफाय केली आणि त्याची कनेक्टिव्हिटी देखील आपल्या नवीन ब्रिज वगैरेमुळे या साईडला आपण करू शकतोय. कारण आता आपण बांद्र्यापासून वर्सोव्याकडे ब्रिज दिलाय, वर्सोव्यापासून मडकडे आपला ब्रिज चालतोय. त्यामुळे आपण जर आत्ता बांधकाम चालू केलं तर हे ब्रिजेस पूर्ण होतपर्यंत ते आपलं बांधकाम देखील पूर्ण होऊ शकेल. तर त्या दृष्टीने आपण त्या संदर्भातला प्रयत्न करतोय. दुसरा, लाईफ इम्प्रिझनमेंटच्या संदर्भातला आपण जो मुद्दा मांडला, आपल्याकडे बाय डिफॉल्ट 14 वर्ष पूर्ण झाली की तिथली 18 वर्ष होतात, त्याप्रमाणे आपण त्यांना सोडत होतो. सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि मोठ्या बेंचने निर्णय दिला की लाईफ इम्प्रिझनमेंटचा अर्थ असा घेता येणार नाही तुम्हाला. म्हणजे बाय डिफॉल्ट वर्ष पूर्ण झाले म्हणून सोडता येणार नाही, ते कंडक्टवर डिपेंड करेल. इट विल डिपेंड ऑन कंडक्ट. आणि म्हणून मग आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते आपल्या सगळ्या रूल्समध्ये बदल करावा लागला. तथापि आपण जी सूचना केली आहे त्यामध्ये अजून काही बदल करणं शक्य आहे का निश्चितपणे तपासून बघू. माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024चे 20वी क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करण्यात यावे असा प्रस्ताव आपल्या अनुमतीने मी मांडतो. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. एकमताने होयचे एकमत, होयचे एकमत. महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक 2024 एकमताने संमत करण्यात आले.